राऊतवाडी धबधब्याला पर्यटकांची पसंती। राधानगरीत पावसाच्या आगमनाने निसर्ग बहरला। राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण तालुका निसर्ग सौंदर्याने नटला आहे। डोंगर दऱ्यामध्ये हिरवळ पसरली असून अनेक ठिकाणचे लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत। विशेषतः राधानगरीमध्ये असणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे। राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे। पावसाच्या सुरुवातीनंतर संपूर्ण सृष्टी हिरवीगार झाली आहे, तर पांढरे शुभ्र फेसाळ कोसळणारे पाणी, डोंगरावर चढलेली हिरवाईची शाल, सतत रिपरिपणारा पाऊस आणि अशा निसर्गाच्या कुशीत चिंब भिजणारे पर्यटक दिसतात। सुट्टीच्या दिवशी तर तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। कोल्हापूर, बेळगाव, निपाणी, सांगली या ठिकाणाहून पर्यटक येतात। निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आणि ताणतणाव विसरून मुक्तपणे विहार करणारे पर्यटक अनेक निसर्ग सौंदर्य स्थळी सेल्फी आणि व्हिडिओ शूटिंग करताना दिसतात। अनेक पर्यटक सहकुटुंब वर्षा पर्यटनाचा आनंद घेतात। मनमोहक धबधबे आणि निसर्ग सौंदर्याचा अनमोल ठेवा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतोय। मात्र या स्थळांचे सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे। त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्र सुरू केल्यास राधानगरी तालुक्याचा वर्षा पर्यटन केंद्र निश्चितच पर्यटकांची पहिली पसंती बनेल। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।